सुरुवात करा. नुराबाई शेख यांच्या शुभ हस्ते ही महाराष्ट्राचं महावस्त्र म्हटलं जाणारे शॉल, त्यानंतर हा मोमेंटो 94चा जो लोगो लकी नंबर आहे हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रेचा तो लोगो असणारा हे क्रिस्टलची मोमेंटो दिली जाते आणि सत्कारित केले जाते संदीप गावंड यांना. त्यानंतर पालघर भूषण ज्यांना उपाधी मिळाली ते प्रमोद शेडगे यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. मी विनंती करतो हजरतभाई शेख आणि राजूभाई म्हात्रे यांना आपल्या शुभ हस्ते आपण सत्कारित करायचं आहे ते प्रमोद शेडगे यांना. प्रमोद शेडगे यांचा हा सत्कार केला जातोय. प्रमोद शेडगे आपल्या पालघर जिल्ह्याचे एक उत्कृष्ट समालोचक आहेत आणि पालघर जिल्ह्यातून ते भरपूर जिल्हे फिरले, भरपूर चांगलं समालोचन मराठीमध्ये एक चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आज ऐकायला मिळालं या 94 चषकमध्ये. त्याबद्दल त्यांना सत्कारित केलं जात आहे. राजूभाई म्हात्रे, त्यानंतर हजरतभाई शेख यांच्या शुभ हस्ते शॉल, त्यानंतर 94चा लोगो असणारी ही मोमेंट देऊन त्यांना सत्कारित केले जाते. आपला सुद्धा खूप खूप धन्यवाद असेल. मॅचकडे आपण बोलूया आणि मॅच चालू आहे. टार्गेट आहे ते 3 ओव्हरमध्ये 41 मॅचला होते सुरुवात आणि समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा सज्ज होतील हेच दोन समालोचक संदीप गावंड अँड प्रमोद शेडगे. थँक्यू सो मच. खरोखरच मनापासून धन्यवाद असेल आदरणीय सन्मान्य हजरत शेख संजयभाई म्हात्रे, सर्व कमिटी मेंबर्स यांचं ज्याने आम्हाला या स्पर्धेमध्ये आमंत्रण दिलं. टीम 94चं सुद्धा मनापासून कौतुक असेल आणि इथे आता कौतुक असेल गोलंदाजाचं, शतरक्षकाचं. लगेचच त्याला विकेट मिळाली आणि ही विकेट फार महत्त्वपूर्ण होती. संतोष जाधव एखादा खेळाडू या ठिकाणी बाद होतोय. जबरदस्त यावेळेला आपण पाहू शकताय आज अक्षय पाटील नावाचं वादळ तर बॅटिंगच्या बाबतीमध्ये घोंगावलं, परंतु फ्रेममध्ये पुन्हा एकदा अक्षय पाटील येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ॲब्सोल्युटली सुपर फिल्डिंग संतोष जाधव पिण्या. गेल्या मॅचमध्ये 23 रनची एक झुंजार खेळी केली होती. तोच फलंदाज आता मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. गेल्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहू शकला होता ज्या पद्धतीने प्रितेश पाटील अर्धशतक आणि त्यानंतर 0वर मॅन ऑफ द मॅच यावेळेला आपण पाहिली तर संतोष जाधवला मिळाली. आता 0वर बाद झाला. यस, असं अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळत असतं. प्रमोदजी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत. राहुल जॉन गेलेत आणि आता ऑन ड्राईव्ह केलाय, आडव्या बॅटचा वापर केलाय. ओहो, शतरक्षक करतोय मोठी चूक आणि चौकाराने भागवतो बॅटर. संघाची बुक 4 धाबा. चौकाराच्या मदतीनं आता धावफळक वाढतोय. एका बाजूला विकेट मिळाली, धावसंख्या झाली आहे या चौकाराच्या मदतीने 6. पहा, अक्षय पाटील यांची काहीच चुकी नव्हती. त्यांना असं वाटलं अलगत मात्र चेंडू यावेळेला येईल, परंतु चेंडूने ऐन वेळेला दगा दिला आणि नशिबाचा चौकार मिळाला. 41 धावसंख्येचं टार्गेट होतं आणि 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 6 झाली आहे. अजूनही जवळजवळ 35 धावा बनवायच्या आहेत या मॅचला जिंकण्याकरता. ओ, या ठिकाणी ऑन साइडला फाईन लेग रिझन मध्ये चेंडूला पाठवून दिले. नो मॅन्स लँड मध्ये 3 शतरक्षक गेले तरी हा चेंडू काही थांबू शकणार नाही. चेंडू सीमारेषे पार. मिळतील धाबा 4. 94 ट्रॉफी चौकार. 10 रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चौकार आलेत. भावेश पाटीलचा हा आक्रमकतेचा स्ट्रोक आपण पाहू शकलात. राहुल जॉनचा ज्या पद्धतीने मात्र 2 चौकार आलेत. ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन जणू काही आलाय अशा प्रकारचं दृश्य पाहायला मिळतं. संध्याकाळचं सत्र क्लायमेट चेंज झालंय आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 बॉल हाताळले गेलेत. मोहित घरतच्या हातखंडामधून 5 बॉलमध्ये 10 धावा खर्च केलेत. एक सफलता प्राप्त झाल्यानंतर असं वाटलं की दबाव वाढेल. रेड बॉक्स ग्लोबल गोकिवरे या टीम समोर, परंतु आतापर्यंत तो दबाव नाही आहे. इथून शफल झाले, हुक केलंय आणि या 6 धावा बुक केल्या. राहुल जॉनचा एक अप्रतिम सौंदर्यपूर्ण फटका, ग्लोरियस शॉट. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते रेड बॉक्स ग्लोबल गोकिवरे 11 टीम 16वर. काय चांगला फटका, क्विक फटका खेळताना दिसला बॅटर आणि 6 धाबा लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवून या संघाकरता मिळवून दिल्या. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 1 गडी बाद 16 धाबा. आता इक्वेशन आणि सिच्युएशन काय सांगतंय, फिल्डिंग सुद्धा लगेचच सजवून घ्या. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता अजूनही 25 धावांची आवश्यकता.
12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 25 धाब्यांची आवश्यकता, 41 धावसंख्येचं टार्गेट होतं. सर्व काही पहिल्या षटकामध्ये चांगलं झालंय गोकिवरे संघाच्या बाजूने आणि त्याने आपले जे प्यादे होते ते योग्य वेळी योग्य ठिकाणी वापरलेत. हो, निश्चित स्वरूपात आपण चांगला उल्लेख केला. ज्या पद्धतीने राहुल जॉन 2 चौकार 1 षटकार दबाव हटवणारे ते 2 चौकार पाहायला मिळाले, षटकार आले आणि त्यानंतर आता दबाव प्रतिस्पर्धी संघावर आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल जॉनचा तो मला षटकार अजूनपर्यंत भामटपाड्याच्या मैदानात त्यांनी 6:45 वाजता तो षटकार मारला होता तारापूरच्या अगेन्स्ट आणि अशाच प्रकारचा तो स्ट्रोक पुन्हा एकदा मात्र एक्झिक्यूट करत असताना पाहायला मिळतोय. मला वाटतं वेळेत सांगितल्यानंतर पुन्हा एकदा तो प्रयत्न करेल काय. पाहू शकताय तुम्ही त्या खेळाडूला, अतिशय चांगला खेळ सातत्यानं तो करत असतोय राहुल जॉन. आता प्रतीक नाईक तयार. हो, चांगला ब्लॉक होलच्या दिशेने चेंडू टाकला होता. स्ट्रेट फटका खेळताना बॅटर दिसलोय आणि मिड ऑफ मध्ये, डीप मिड ऑफ मध्ये चांगली फिल्डिंग होतोय. एक धाव मिळाली राहुलला, एक धाव मिळाली आय थिंक भावेशला आणि एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धावफळकावर धाबा लागल्या जातात त्या 17 धाबा, 17 रन्स ऑन दी बोर्ड. 41 धावसंख्येचा हा पाठलाग होतोय. भावेश पाटील सेन्सिबल क्रिकेट खेळतोय, त्याला माहिती आहे राहुल जॉनची बॅट मात्र बोलू लागले, त्याला फुटबॉल प्रमाणे चेंडू दिसू लागले, त्यामुळे स्ट्राईक एंडला अन्य मात्र आपल्या संघाला परवडणारा आहे. अप्रतिम ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करत असताना पायावरचा बॉल अगदी मनगडाचा वापर करत असताना पाहायला मिळतोय, परंतु अक्षय पाटीलचं तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षणाची साथ मिळत असताना बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे दोन्ही फलंदाजांची. एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघांची आणि कॉम्बिनेशन काय, ठाणे जिल्ह्याचं एक क्रिकेट पाहायला मिळतं आणि पालघर जिल्ह्याचं क्रिकेट, भिवंडी तालुक्याचं क्रिकेट आणि वसई तालुक्याचं क्रिकेट. म्हणजे प्रेक्षकांना जे हवंय ते मात्र यावेळेला टीम 94 ट्रॉफीमध्ये पाहायला मिळतं. अगदीच बरोबर, तुमच्या मताशी मी संमत आहे. कारण सर्व काही दोन्ही बाजूनेच्या संघाने जर आपण बघितलं, विचार केला तर सामना सुद्धा समान आहे. काय घडलंय बघूया. डावी यष्टी सोडून जाणारा हा चेंडू आहे. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव धावफळकावर नोंदवली जाईल. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 19 धावा. 41चं टार्गेट पूर्ण करता करता अजूनही 22 धावा हव्या आहेत. नियंत्रण या ठिकाणी पाहायला मिळेल काय गोलंदाजाचं. प्रतीक नाईक गोलंदाजी मार्कवर आहेत. काय या खेळाडूला 4 व्हीलर मिळाली ते सिद्ध करत असताना बॅटिंगमध्ये आपण पाहू शकलात. आता गोलंदाजीमध्ये त्याचा पुरेपूर्ण दारोमदार आहे. बॉल यावेळेला आपण पाहिलं तर भावेश पाटील लगेच DRS घेत आहेत. या आपण चेक करूया. थर्ड अंपायर आहेत अमित गोलटकर सर. डिसिजन पेंडिंग DRS. मात्र हे लहान मुलांना सुद्धा माहिती आहे. मात्र डिसिजन रिव्ह्यू सिस्टम, परंतु ते म्हणणार नाही, धोनी रिव्ह्यू सिस्टम DRS त्यांची मागणी केल्यानंतर अमित गोलतकर सर पाहणी करतील आणि योग्य तो निर्णय या ठिकाणी पोहोचवतील. हा महत्त्वपूर्ण मॅच आहे दोन्ही टीम करता. करूया मोरो. सुपर 3 मध्ये जाण्याकरता दोन्ही टीमने केलेले प्रयत्न आहेत. एका बाजूला जय बजरंग कारिवली टीम, सध्या त्यांच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये सुद्धा धगधग धगधग सुरू असेल. काय घडलंय या चेंडूवर पाहिलं जातं. निरीक्षण करून हा योग्य तो निर्णय त्या ठिकाणी दिला जाईल. अजूनही डिसिजन पेंडिंग आहे आणि ते आपल्यापर्यंत पोहोचेल. दॅट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. धावसंख्या धावफळकावर आपण बघितली तर ती आहे 19. पुढचा बॉल मोठा फटका. कडक 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 बेधडक सिक्सर. व्हॉट अ शॉट. माइंड ब्लोईंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. षटकारात परावर्तित करणारा हा काय एक्झिक्यूट केला होता या बॉलला. सरळ चेंडूला फेकून दिलं. 6 धावांकरता स्वीट टायमिंग. 25 धावा स्कोर कार्डवर. आता 16 रनची आवश्यकता आहे. 16 धाब्यांची आवश्यकता. आता बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी होईल. प्रतीक नाईक अप्रतिम ऑन साईडला फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय. चांगला मनगडाचा वापर केला युवराज सिंग. कॉपीबुक स्टाईलमध्ये चेंडूला यावेळेला खेळून काढलं गेलं होतं. 1 रन मिळेल. भावेश पाटील लेदर बॉलचा क्रिकेटचा अनुभव आहे या खेळाडूकडे, तेच प्रशिक्षण दिलं जातं. आता धावसंख्या जाऊन पोहोचते 26 आणि विजयासाठी रेड बॉक्स ग्लोबल गोकिवरे टीमला 7 चेंडू 15 रनची आवश्यकता आहे. 7 बॉल 15 रन. बघूया हा चेंडू कसा असेल. निर्णायक चेंडू असेल या षटकातील हा. 7 बॉल मध्ये पाहिजेत 15 धाबा. गोलंदाज तयार. ओ काय घडले बघूया. एज अँड टेकन.
विकेटचं पतन झालंय. महत्वपूर्ण रोल अदा केलाय गोलंदाजांनी आणि महत्वपूर्ण फलंदाजाला केलं जातं बाद. याचबरोबर बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय दुसरा धक्का. 2 गडी बाद. धाव फळकावर धाबा लागल्या जातात. 26 धाबा. आता समीकरण असं बनलंय 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 15 धाबांची आवश्यकता. अटीतटीची लढत, हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळते. हेमंत पाटील सरांशी चर्चा केली त्यावेळेला त्यांनी सुद्धा सांगितलं की रफ अँड टफ हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पैसा वसूल मॅच. 6 बॉल आणि विजयासाठी 15 रनची आवश्यकता. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं तुम्हाला धावा करावे लागतील. चला घाई करा, वेळ दौडू नका, कारण वेळ ऑलरेडी निघून गेलेली आहे. चला घाई करा. 6 बॉल 15 रन. संघर्ष आणि मेहनत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल काय बॅटरची. यह जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता, जब तक न पड़े हथौड़े की चोट तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. या ठिकाणी मेहनत करावी लागेल बॅटरला, कारण समीकरण जे आहे 6 मध्ये पाहिजेत 15 धावा. गोलंदाज सुद्धा आता मेहनत करताना दिसतील या षटकात. मेहनतीशिवाय फळ नाहीये. आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. 6 बॉल 15 रनची आवश्यकता. एकंदरीत जर आपण पाहिलं तर सामना बॅलन्सिंग. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. भावेश पाटील सज्ज होतोय. 1 षटकाराचा समावेश. अंडरस्टँडिंग बॅटिंग. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून धावा खोऱ्याने वाहिले गेलेत, परंतु आता गोलंदाजीसाठी आणले गेले. गोलंदाज आपण पाहू शकतायत महेश पाटीलने अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. पुन्हा भावेश पाटील सज्ज होत नाहीयेत. काहीतरी अडथळा निर्माण झालाय. अडथळा म्हणजेच आणखीन एक संघ दाखल झालाय. त्यांचा मॅच नंतर असेल, नाईट मॅच. जगातील सर्वात समजूतदार प्राणी अर्थातच आपण पाहू शकता श्वान, हे सुद्धा एन्जॉय करतायत या मैदानाला. 6 बॉल 15. चांगला बॉल आणि यावेळेला आपण पाहू शकताय बॅटची एजंट टेकन. ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग. 5 बॉल आणि विजयासाठी 15 रनची आवश्यकता. काय कमालीचं प्रदर्शन. म्हणूनच अनुभवाला जर मारायचा असेल तर अनुभवाचाच वापर व्हायला पाहिजे. एक आउट कटर चेंडू यावेळेला टाकला गेलाय. गती सुद्धा कमी होती या चेंडूची आणि या गतीवर फसलाय डावकुऱ्या हाताचा बॅटर भावेश. महत्वपूर्ण विकेटचं पतन झालंय. 3 गडी बाद. धाव फळकावर धावा अजूनही थांबल्यात. 3 गडी बाद 26 धाबा. 5 बॉल शिल्लक आणि 5 मध्ये पाहिजेत 15 धाबा. आता काय प्रतिक्रिया असतील प्रमोदजी? नक्की ज्या पद्धतीने लेफ्ट हँड बॅटरचा भरणा खूप चांगला आहे. भावेश पाटील, राहुल जॉन, स्वरूप सारखा खेळाडू आपण पाहू शकतायत. हे मात्र जे 3 बॅटर आहेत ते लेफ्ट हँड बॅटर आहेत, त्यामुळे कदाचित इथे ॲडव्हान्टेज सुद्धा मिळण्याची दाट शक्यता आहे. परंतु पहिल्याच बॉलवर महेश पाटीलने सांगितलं नाही, ही खेळपट्टी माझ्या प्रेमात पडणारी खेळपट्टी आहे. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. चांगला बॉल. यावेळेला परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. सुपर बॉलिंग. लेग बायच्या स्वरूपात 1 रन. बॉल आहे 4 बॉलमध्ये 14. 4 मध्ये पाहिजे तर 14 धावा. स्वतःचं अस्तित्व इथे स्वतःच निर्माण करा. उद्या उठून कोणी म्हणू नये की मी ह्याला घडवलाय. म्हणूनच इथे अस्तित्व निर्माण करावं लागेल, कारण इथे 11 खेळाडूंची ही एकी तर पाहिजेत. या व्यतिरिक्त तुम्ही काय करतायत, तुमच्यामध्ये काय क्षमता आहे ती क्षमता तुम्ही दाखवायला पाहिजे. कुठल्या दुसऱ्या खेळाडूवर अवलंबून न राहता स्वतःची सावली स्वतःच निर्माण करा, कारण अंधार पडल्यानंतर आपली स्वतःची सावली सुद्धा आपल्याला सोडून जाते. त्यामुळेच इथे चांगला प्रयास बॅटरला करावा लागेल. गोलंदाज तयार आहे. 4 मध्ये पाहिजे 14. मोठा पटका खेळायचा होता. बॅटचा हलकाचा स्पर्श झालाय. स्क्वेअर इज थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही 2 नाही 3 नाही, थेट 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 बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळते 4 धावांची भेट. चौकार. आता बॉल आहेत 3 आणि 3 बॉलमध्ये 10 रनची आवश्यकता आहे. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. हा नशिबाचा चौकार मिळाला. चला दुसरा बॉल येतोय. तिन्ही फिल्डर मात्र या मैदानात. 3 बॉल आणि 10 रनची आवश्यकता. संपूर्ण प्रेक्षक वर्ग मात्र यावेळेला खुर्चीवर बसले होते, ते मात्र आता उठलेत आणि या मॅचचा जबरदस्त अनुभव घेताना पाहायला मिळत आहेत. मोहित करत येत आहेत, परंतु विचार करण्यासाठी तेवढा वेळ नाहीये मोहित. चला, कारण फलंदाज ऑलरेडी मात्र सज्ज झालेत. आता इथून 3 बॉल आणि 10 रन
कोणता संघ क्वालिफाय अंतिम 3चा प्रवेश मात्र यावेळेला दरवाजे उघडले जातील. कोणत्या संघाला 1 वर्षाची वाट पाहावी लागेल 94 ट्रॉफीसाठी, कारण 365 दिवस 52 आठवडे 8,760 तास 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजेच 1 वर्ष पूर्ण होतं. 3 बॉल 10 हे 3 बॉल खूप निर्णायक असतील संदीप सर. या नो डाऊट. आणि एका बाजूला बॅटिंग करणाऱ्या टीमला सल्लागार पाहिजे, एखादा चांगला खेळाडू ज्याचा सल्ला तिथे कामी येईल, जसा सल्ला आपल्या खेळाडूंना पप्प्या खारीक देत असतात. आपटलं होतं या चेंडूला, ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा चेंडू आहे. वाईट बॉल घोषित केलाय पंचांनी. अतिरिक्त धावेची धावसंख्येचा कोटा वाढलाय. धावा लागल्या जातात धावपळ काबरत्या 32 धाबा. 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये पाहिजेत आता 9 धाबा. 3 मध्ये पाहिजेत 9. 3 बॉल आणि 9 रन. डॉट बॉल विकेट घेण्याची क्षमता आहे महेश पाटीलकडे, तर गजेंद्र डोलताडे या खेळाडूकडे चौकार षटकार मारण्याची क्षमता आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फिल्डर दुरून येत आहेत. फिल्डर आहेत त्या ठिकाणी आपण पाहू शकता अक्षय पाटील. ग्रेट कॅच. आज अक्षय या महत्वपूर्ण मॅच मध्ये फ्रेम मध्ये आलाय, कारण त्याने 2 झेल सुद्धा टिपलेत आणि 2 उत्तुंग षटकार सुद्धा आपल्या टीम करता मोक्याच्या क्षणाला खेचलेत आणि संघाला वापसी करून दिलं होतं. इथे सुद्धा त्याचा रोल त्यांनी अदा केलाय. पहिल्या षटकामध्ये सुद्धा ज्यावेळेस धावा गेल्यानंतर सुद्धा त्याचं खच्चीकरण झालं नाही. आत्मविश्वासाने तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, कारण मैदानाच्या आतमध्ये जर आत्मविश्वास नावाचा मित्र तुमच्या जवळ असेल तर अपयश नावाचा शत्रू कधीच शिरकाव करणार नाही. 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल मध्ये जिंकण्याकरता 9 धावांची आवश्यकता. 2 बॉल आणि 9 रन. काय जबरदस्त जजमेंट होतं अक्षय पाटीलचं. नो मिस्टेक, एक्सलंट कॅच. अक्षय अ ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग एअर. 2 षटकार सुद्धा आले आणि त्या 2 षटकारांमुळेच मात्र धावसंख्या डिरेक्ट आपण पाहिली तर 28 वरून 40 वर पोहोचली होती. ते 2 महत्त्वपूर्ण षटकार पाहायला मिळाले होते. गोविंद न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. आता मात्र या वेळेला 1 बॉल निर्णायक असेल. गुड डिलिव्हरी, ग्रेट बॉलिंग बाय महेश पाटील. काय रणनीती आखली गेली पहा. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज जर आपण पाहिला तर गोलंदाजाला आणलं गेलं होतं मोहित घरतला. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकलात प्रतीक नाईकला आणलं, म्हणजेच यावेळेला गेम प्लॅनिंग केलं. कदाचित गेल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर दुसरं षटक हाताळण्यासाठी महेश पाटील आणलं होतं. मॅग्निफिसंट बॉलिंग. जय बजरंग कारिवली टीम पलटवार करत असताना 1 बॉल 9 आणि इथून मात्र ऑन साईडला जरूर कळले गेलंय. चौकारात परावर्तित करणारा 4 धावेने पराभूत स्वीकारावा लागेल आणि अंतिम 3 मध्ये प्रवेश केला गेलाय जय बजरंग कारिवली टीम. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक रेड बॉक्स ग्लोबल गोक्युरे टीम. अतिशय चांगलं क्रिकेट. धन्यवाद हेमंत पाटील सर, आपलं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. हजरतभाई शेख, संजयभाई म्हात्रे, मंदार म्हात्रे असतील, प्रकाश तुंबडा असतील, अमित कामणकर, हेमंत कामणकर, जय म्हात्रे, अतिश्याम यांना आपण पाहताय, साहिल, राहिल अन्सारी, संपूर्ण अमान असतील, या सर्वांचा मनपूर्वक, अकबर शेख असतील, या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून शाहिदभाई अन्सारी